क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। पर्यटकांच्या सुविधेसाठी लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा जर पर्यटकांसाठीच अडचणीची ठरली तर? माथेरानमध्ये घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न ऐरणीवर आणलाय. तब्बल 38 लाख रुपये किमतीच्या ई टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटकच अडकून पडल्याने खळबळ उडाली. बाहेर पडताना हँडल तुटल्याने दरवाजा उघडेना आणि महिला आतमध्येच अडकली. अखेर स्थानिकांनी धाव घेत दरवाजा तोडून महिलेची सुखरूप सुटका केली. मात्र या घटनेत महिलेच्या हाताला दुखापत झाली आहे. माथेरानच्या प्रसिद्ध इको पॉइंट परिसरात ही घटना घडली आहे. महिला पर्यटक ई टॉयलेटमध्ये गेल्यानंतर बाहेर पडण्याच्या वेळी अचानक हँडल तुटले. दरवाजा उघडत नसल्याने महिला घाबरली. तिने बाहेर असलेल्या आपल्या पतीला आवाज देण्यास सुरुवात केली. पतीने तातडीने मदतीचा प्रयत्न केला. मात्र बाहेरूनही दरवाजा उघडत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. महिला आतमध्ये अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक व्यावसायिक रेखा पाटील आणि भरत कारंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेची समजूत काढत तिला धीर दिला आणि अखेर बाहेरील हँडल तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना केवळ ई टॉयलेटमध्ये महिला अडकल्यापुरती मर्यादित राहिली नाही. महिला पर्यटक आणि तिच्या पतीने घडलेला संपूर्ण प्रसंग व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून माथेरान नगरपालिकेने उभारलेल्या ई टॉयलेटच्या दर्जा आणि देखभालीवरही आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांच्या सुविधेसाठी 38 लाख रुपये खर्च करून ई टॉयलेट उभारण्यात आलंय. मात्र त्याच ई टॉयलेटमध्ये पर्यटक अडकून पडल्याने या सुविधेचा देखभालीचा मुद्दा चर्चेत आलाय. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या सुविधांची नियमित तपासणी आणि देखभाल केली जाते का, असा सवाल आता पर्यटक आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. महिला पर्यटकांच्या अनुभवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर माथेरानमधील या 38 लाखाच्या ई टॉयलेटची चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नगरपालिकेने या ई टॉयलेटची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणीही पुढे येत आहे. माझं नाव श्वेता जगताप. आम्ही माथेरान येथे इको पॉईंट इथे आलो होतो. तिथे एक ऑटोमेटेड टॉयलेट आहे. तिथे मी आतमध्ये गेले, पण बाहेर येतानाचे जे हँडल आहे त्याचं ते तुटलेलं आहे आणि त्यामुळं ते सुटलेलं आहे मला समजलं नाही. त्यामुळे आतमध्ये मी अडकलेली होते, पण काही बाहेरच्या लोकांनी मदत केली. त्यामुळे त्या टॉयलेटमधून मी बाहेर येऊ शकले. पण बाहेर यायच्या आधी मला हे हाताला लागलं कारण ते डोअर ओपन होत नव्हतं. तर कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी. नमस्कार, माझं नाव संदेश आहे. मी आज इथे माथेरानच्या पर्यटन क्षेत्राला व्हिजिट केली आहे आणि व्हिजिटच्या दरम्यान तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे माथेरान नगर परिषदचे जे टॉयलेट आहे जे ओपन होत नाही आहे आणि मला दुसरं यूज करावं लागलं. त्यानंतर अत्यंत म्हणजे दयनीय परिस्थितीमध्ये टॉयलेट आहे, जे सुधारणे खूप गरजेचं आहे. कारण ह्याचा जो इफेक्ट आहे तो माथेरानच्या पर्यटन क्षेत्रावरती होत आहे. तर माझी माथेरान नगर परिषदला अशी विनंती आहे, कृपया आपण हे टॉयलेटची जी प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व करावे. कारण का आम्ही इथे ज्यावेळेस एंट्रन्सला येतो त्यावेळेस जे टॅक्स पे करतो आणि त्या टॅक्सच्या मोबदल्यात जी आम्हाला सर्व्हिस पाहिजे ती मिळत नाही आहे. तर कृपया विनंती आहे अशी आहे की कृपया हे जे शौचालयाचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व करावा. धन्यवाद.